आहे की जे आपला सेशन 1चा रिझल्ट आला आहे, त्या रिझल्ट अकॉर्डिंग बऱ्याच विद्यार्थ्याला बरेच काही क्वेश्चन्स या ठिकाणी पडलेले आहेत. तर त्या प्रत्येक क्वेश्चनचं मी तुम्हाला 1 बाय 1 या ठिकाणी आन्सर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. तर सर्वात पहिला क्वेश्चन पडला विद्यार्थ्याला की जेई ऍडव्हान्सला इलिजिबल राहण्यासाठी मला किती कट ऑफ किंवा किती पर्सेंटाईल लागेल, हा सर्वात महत्वाचा क्वेश्चन आहे. मी त्याचे आन्सर देईल आणि जे माझे सध्याचे पर्सेंटाईल आले त्या सध्याच्या पर्सेंटाईल अनुसार मला कुठली एनआयटी किंवा कुठली IIIT या ठिकाणी मिळू शकते, याबद्दल विद्यार्थी पालकाचं कालपासून या ठिकाणी कन्फ्युजन चालू आहे. तर मी आपल्याला 1 बाय 1 ईच अँड एव्हरी गोष्टीच्या या ठिकाणी आन्सर देणार आहेत आणि हे आन्सर दिल्यानंतरही जर आपले काही डाऊट्स क्लिअर झाले नाहीत तर आपण कमेंट्स मध्ये विचारा. मी प्रत्येक कमेंटचा या ठिकाणी आन्सर द्यायचा प्रयत्न करतो, कारण की आपला या ठिकाणी जेवढेही डाऊट्स असेल हे क्लिअर व्हायला पाहिजेत. दुसरी गोष्ट आहे, ज्याही विद्यार्थ्यांना स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर थ्रू अपडेट पाहिजे, तर टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, त्याच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. तुम्ही त्या लिंक वरती जे डे बाय डे अपडेट्स आहेत, सीईटी असेल, जेई मेन्स असेल, सीयूटी असेल, व्हीआयटी असेल, कुठलीही आफ्टर 12 नंतर जे एंट्रन्स एक्झाम्स असतील त्या प्रत्येक एंट्रन्स एक्झामचे अपडेट्स ऍज वेल एज त्याच्यासाठी जी इन्फॉर्मेशन हवी आहे किंवा त्या एक्झाम नंतर काय ऑपॉर्च्युनिटी आहे, या सर्व गोष्टीच्या इन्फॉर्मेशन आपण त्या चॅनलवरती ऍज वेल एज युट्यूबवरती आपण देत असतो. तर आता आपण आपल्या मेन पॉइंटकडे या ठिकाणी वळू की जर पाहिला असता जर सध्याचा रिझल्ट आहे त्या रिझल्टला अकॉर्डिंग जेई ऍडव्हान्स साठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया किंवा जेई ऍडव्हान्स साठी काय कट ऑफ असू शकतो फॉर कॅटेगरी वाईज आणि जनरल साठी. तर याच्यामध्ये आपण लक्ष घ्यायचं आहे. मी तुम्हाला हे बोर्डवरती पण लिहून दाखवलं असतं, पण याच्यासाठी बराच वेळ जाईल. याच्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली सांगणार आहे. हवा असेल तुम्ही स्क्रीन पॉज करून ऐकू शकतात किंवा मी जर झालं पॉसिबल तर डिस्प्लेवरती पण देईन इन्फॉर्मेशन. तर लक्षात घ्या, लास्ट इयर म्हणजे आपण 2023च्या जर कट ऑफचा विचार केला तर 2023ला आपल्याला हाच कट ऑफ होता आपल्यासाठी जर पाहिला असता. तर जनरल कॅटेगरीसाठी आपण जर पाहिला 90 मार्क्सच्या जवळपास आपल्याला कट ऑफ आपल्याला गेल्या वर्षी होता, म्हणजे 90.77 हा कट ऑफ होता. ईडब्ल्यूएस साठी गेल्या वर्षी 75चा कट ऑफ होता, ओबीसी साठी 73चा होता, एससी साठी 51, एसटी साठी 37 आणि पीडब्ल्यूडी साठी या ठिकाणी आपण जस्ट क्वालिफाईड म्हणजे जस्ट 1-2 मार्क जरी असतील तरी आपण ग्राह्य धरू शकतो, तो कॅन्डिडेट ऍडव्हान्स साठी इलिजिबल आहे. ठीक आहे, पण यावर्षी तेच सिच्युएशन राहील की सिच्युएशन चेंज होईल. तर पाहिलं असता बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर खूप इझी गेला आहे. नको असणाऱ्या ज्या विद्यार्थी स्टडी नाही अशा विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क आलेत आणि जे विद्यार्थ्यांनी खूप हार्डवर्क केले, बरेच असे विद्यार्थी होते की ज्या विद्यार्थ्यांनी IIT, NIT, IIIT मिळवायचं म्हणून ड्रॉप सुद्धा घेतलेले आहेत. अशी बरीच विद्यार्थ्यांची संख्या आहे. मग या विद्यार्थ्याला त्या विद्यार्थ्याच्या कम्पॅरेटिव्ह खूप कमी मार्क्स आलेत. हे कशाने आम्हाला सिद्ध झालं, कारण जे काय आपल्याकडे पेड काउन्सिलर जे विद्यार्थी होते हे विद्यार्थी ज्यावेळेस येऊन भेटत आहेत, रिझल्ट पाहत आहेत, त्यातल्या त्यात त्यांच्या फ्रेंड्स मध्ये ज्यावेळेस गॉसिपिंग करतात त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं. त्या अनुषंगाने मी कोणाला कमी किंवा कोणाला जास्त म्हणणार नाही, पण जे वास्तविकता आहे ते तुम्हाला मी सांगितलेली आहे. तर या अनुषंगाने जर पाहिला असता या वर्षीचा ऍडव्हान्स साठी जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे तो जवळपास मला जे वाटतं ते मी मेन्शन करेल. जोसाचा ऑफिशियली ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला त्याच्याबद्दल क्लेरिफिकेशन देणार आहे. जवळपास ओपन साठी 89 पर्सेंटाईल आपल्याला येऊ शकतं. ईडब्ल्यूएस चा जर विचार केला तर आपल्याला जवळपास 78 पर्यंत येऊ शकतं. ओबीसीचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला जवळपास 74 पर्यंत येऊ शकतं. एससीचा विचार केला तर जवळपास याचा 53 ते 54 पर्यंत येईल. एसटीचा विचार केला असता आपण या ठिकाणी 38 ते 40 पर्यंत या ठिकाणी जेई ऍडव्हान्सचा आपला क्रायटेरिया किंवा या ठिकाणी एक क्वालिफाईंग क्रायटेरिया या ठिकाणी येऊ शकतो. ठीक आहे, हे झालं तुमच्या जेई ऍडव्हान्सच्या मार्क्स बद्दल. कारण यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की आपण जेई ऍडव्हान्सला क्वालिफाईड होणार आहात, म्हणजे ज्यावेळेस आपल्या जेईचा ऍप्लिकेशन फॉर्म निघेल सेशन 2च्या नंतर त्यावेळेस आपल्याला जेई ऍडव्हान्सचा पेपर देता येणार आहे. सध्याच्या परिस्थितीला जेई मेन सेशन 1चा जो रिझल्ट आला आहे त्या अकॉर्डिंग जर तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर यामध्ये आपण पाहू शकतात ज्याही विद्यार्थ्यांना लक्षपूर्वक आहे का, आता सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो, त्यामध्ये जे विद्यार्थी 95च्या पुढे आहेत, लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्याचं पर्सेंटाईल 95च्या पुढे आहे असे सर्व विद्यार्थी NIT आणि IIIT मध्ये कुठल्या ना कुठल्या ब्रांचला 100% लागणारच आहेत. पण ज्या विद्यार्थ्याचं पर्सेंटाईल या ठिकाणी 95च्या कमी आहे त्या विद्यार्थ्याला म्हणजे लाईक दॅट आपण 92 पासून 95च्या रेंज मध्ये विद्यार्थी
अशा विद्यार्थ्याला पण NIT आणि IIIT पाहायला गेलं 32 NITs आहेत, 26 IIITs आहेत. यापैकी कुठल्या ना कुठल्या NITला किंवा IIITला आणि कुठली ना कुठली ब्रांच भेटेलच. कुठले पर्सेंटेज 92 ते 95, कुठली ना कुठली NIT आणि कुठली ना कुठली ब्रांच मिळेल. आता या मार्कच्या विद्यार्थ्याला कुठली NIT मिळू शकते पाहायला असता या मार्कच्या विद्यार्थ्याला जे नॉर्थ ईस्ट साइडच्या जे NITs आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी मिळू शकते. जसं की शिवपूर आहे, नागालँड आहे, मिझोरम आहे, श्रीनगर आहे, आंध्र प्रदेश आहे, अरुणाचल प्रदेश आहे, या ठिकाणी या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळू शकतं. ठीक आहे, तर हे मी कुठल्या विद्यार्थ्याबद्दल सांगितलं 92 ते 95. याच्यामध्ये तुम्ही IIIT पण कन्सिडर करू शकतात, काही IIIT मध्ये सुद्धा ऍडमिशन मिळू शकतं. आता ह्याच्यानंतर आपण वन स्टेप अहेड जो 95 टू आपण 97 या स्टुडंट्सला काय मिळू शकतं. आता लक्षात घ्या 95 टू 97 या विद्यार्थ्याचा जर आपण विचार केला असता, या विद्यार्थ्याला आपण जर पाहिलं गोवा आहे, अगरतला आहे, सिलचर आहे, दिल्ली आहे, या NITs मध्ये जवळपास विद्यार्थ्याला मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, या रेंजच्या ब्रांचेस मिळू शकतात. ठीक आहे, मी लक्षपूर्वक आहे का 95च्या पुढे ते 97 पर्यंत तुम्हाला मी सांगत आहे. 95 टू 97 या रेंजमध्ये जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्याला या कॉलेजेसमध्ये या रेंजच्या ब्रांचेस मिळू शकतात. पण जे विद्यार्थी या ठिकाणी याच्यामध्ये मेनली हे जे मी सांगितलं हे आहे ओपन कॅटेगरी, EWS आणि OBC. लक्षपूर्वक आहे का, बऱ्याच वेळेस असे विद्यार्थ्याला वाटते की मी EWS मधनं आहे, OBC मधनं आहे. तुम्ही मान्य आहात त्या कॅटेगरी प्रवर्गात आहात, पण त्याही कॅटेगरीचा जर आपण कट ऑफ विचार केला ओपन, EWS आणि OBC याचा जवळपास सेमच कट ऑफ आहे. कट ऑफ मध्ये व्हेरिएशन येतं SC आणि ST मध्ये. ज्यावेळेस आपण या ठिकाणी विचार करू की आपण महाराष्ट्रामधनं आहेत, या ठिकाणी NT येते का, NT2 येते का, NT3, VJDT या कॅटेगरी बाय डिफॉल्ट कन्वर्ट होतात सेंट्रली OBC मध्ये. तर त्यामुळं या कॅटेगरी या ठिकाणी येत नाहीयेत. त्यामुळे आपण जे नेक्स्ट कॅटेगरीचा प्रश्न पडतो आपल्याला, तर त्या नेक्स्ट कॅटेगरीचा जर आपण विचार केला असता तर त्या ठिकाणी तुमच्या सब कॅटेगरी अदर कॅटेगरी याच्यामध्ये डिफरन्सेस येत असतात. आता नेक्स्ट पुढचा पॉईंट असणार आहे तुमच्यासाठी की ज्या विद्यार्थ्याला 96 पासून पुढे पर्सेंटेज आहे, 96 टू या ठिकाणी आपण कन्सिडर करू 98, 96 टू 98 या पर्सेंटेजच्या विद्यार्थ्याला याच कॉलेजमध्ये जवळपास इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच या ठिकाणी मिळू शकते. या अनुषंगाने आपण पाहू शकतो 96 पासून 97 किंवा 98 च्या जवळपास या ठिकाणी या विद्यार्थ्याला ब्रांच मिळू शकते. तर जर तुम्हाला विद्यार्थ्यांना NIT सुरतकर, NIT वरंगळ, NIT त्रिची, NIT कालिकत किंवा NIT तुमची जे नागपूर आहे किंवा अलाहाबाद आहे या ठिकाणी जर ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा मिळवायचं असेल तर जवळपास आपलं पर्सेंटाईल 99.9 पासून 98.30 च्या पुढे असेल तर या कॉलेजमध्ये आपल्याला CS ब्रांच मिळायचे ह्यूज चान्सेस आहेत. लक्षात घ्या 99.9 पासून 98.30 च्या जर पुढे असतील त्याच्यामध्ये OBC, EWS, OBC या कॅटेगरी प्रवर्गातनं, आणि जर SC आणि ST असेल या विद्यार्थ्याला जवळपास 96 च्या जरी पुढे असेल तर या कॉलेजमध्ये CS, IT किंवा ENTC ब्रांच या ठिकाणी मिळू शकते. पण बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्याला 98.50 वगैरे, तर या टॉप 5 मध्ये सुरतकल, वरंगळ, ते त्रिची, रोरकिला, याच्यामध्ये वरंगळ याच्यामध्ये आपल्याला ब्रांचेस मिळू शकतात, पण याच्या आपल्याला ब्रांच कॉम्प्रोमाइज करावं लागतं. ठीक आहे, तर या अनुषंगाने जे विद्यार्थी 99.96 च्या जे पुढे 60 च्या पुढे आहेत या विद्यार्थ्याला ऑलमोस्ट CS ब्रांच मिळेल. त्याच्या थोडेसे खाली आहेत तर या टॉप कॉलेजमध्ये अदर ब्रांच कॉम्प्रोमाइज करावं लागेल. त्याच्या खाली असेल तर कॉलेज ॲज वेल ॲज ब्रांच सुद्धा आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. ज्यावेळेस आपण BE BTech लेवलला येतो या ठिकाणी विद्यार्थ्याला 2 प्रश्न पडतात, एक तर टॉप कॉलेज घ्यायचे की टॉप ब्रांच घ्यायची. याबद्दल मी सेपरेटली तुम्हाला व्हिडिओद्वारे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पण जरी या ठिकाणी विद्यार्थ्याचं कन्फ्युजन असेल, इन फ्युचरमध्ये काउन्सिलिंग मध्ये होऊ शकतं, त्यावेळेस मी याबद्दल सुद्धा तुम्हाला क्लिअरिफिकेशन देईल. एकच सजेशन असेल, जेवढं टॉप कॉलेज तेवढं तुम्हाला हायर प्लेसमेंट मिळते. त्यामध्ये कुठली जरी ब्रांच असेल तर तुम्हाला काही अडचण येत नाही. पण जेवढं तुमचं लोअर कॉलेज असेल आणि त्याच्यामध्ये खूप चांगली ब्रांच असेल त्याचं वेटेज तेवढं काही जास्त नसतं, असे माझे एक अनुभव आहे. त्यानुसार आपण पाहू शकतो की लक्षात घ्यायचंय की NITs, IIITs म्हणजे सर्व काही नाहीये. आपण त्यामध्ये जर काही लो स्कोरला जर आपण या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंटच्या कॉलेजला जरी प्रायोरिटी दिली, जसं CUP आहे, PICT आहे किंवा VIT कॉलेज आहे किंवा DJ सायन्स कॉलेज आहे, अशाही कॉलेजला आपण
प्रायोरिटी देऊन आपण बेस्ट ऑफ बेस्ट कॉलेज या ठिकाणी मिळवू शकतो. त्यामध्ये काही अडचण नाहीये. आणि NITs मधून तुम्हाला जर करायचंच आहे तर टॉप NITs मिळत असतील तर करणं योग्य आहे, किंवा टॉप IIITs मिळत असतील तर करणं योग्य आहे. त्याच्या खाली येत असेल आपण तर स्टेट गव्हर्नमेंटला आपण प्रायोरिटी देणं कधीही आपल्यासाठी बेनिफिशियल असू शकतं. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती घेऊ. जे आपला पुढचा व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण सेशन 2 ॲज वेल एज ॲडव्हान्स आणि नंतर पर्टिक्युलर NIT IIT IIIT चे काय इन्स्ट्रक्शन आहेत आणि त्या इन्स्ट्रक्शन अनुसार त्याचे काय रँकिंग येऊ शकते याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन घेऊया.